लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आज मित्रांनो जीवाने नंदिनीला अगदी रोमॅन्टिक स्टाईलमध्ये आनंद निवासमध्ये सोडलेला आहे आणि त्यानंतर तो तिला तिथून परतसुद्धा घेऊन आलेला आहे. तर त्यावेळेस दीपकने त्या दोघांना बघून चक्क नंदिनीला मारायसाठी त्याने चाकूसुद्धा काढलेला आहे. तर आता त्यानंतर ते दोघे घरी व्यवस्थित सुखरूप पोहोचतात आणि त्या दोघांना एकत्र बघून काव्याला तर खूपच त्रास झालेला असतो आणि चक्क तिने जीवाला एकटं पकडून त्याचा हातच धरलेला आहे आणि ती त्याला स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्याची धमकी देत आहे. तर चला आजचा भाग सुरुवातीपासून बघूयात. काव्या आणि पार्थ नाश्ता करायसाठी बसलेले असतात. तर तेव्हा जीवासुद्धा तिथं येतो आणि तो चहाचा कप हातामध्ये घेत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघून मनातल्या मनात बोलू लागते की जीवाला तर सगळ्यात आधी सकाळी सकाळी गरमागरम चहा लागतो ना, पण याच्यामध्ये तर चहाच नाही ना, आणि मी घेऊन येऊ का चहा, असं ती बोलतच असते. इतक्यात नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि जीवाची माफी मागून सॉरी चहासाठी वाट बघावी लागली का तुम्हाला, असं त्याला विचारते. तर तेव्हा जीवा नाही काहीसुद्धा नाही, काहीच प्रॉब्लेम नाही असं तिला म्हणतो. तर त्यानंतर नंदिनी पार्थला सुद्धा चहा देते. तर त्यावर पार्थ नंदिनीला विचारतो की आई बाबा कुठं आहेत, ते नाश्त्याला का नाहीत आले. तर तेव्हा नंदिनी पार्थला सांगते की ते सकाळीच आशिष काकांच्याकडं गेलेले आहेत. तर ते सांगितल्यानंतर पार्थ म्हणतो की हो ते तर बरोबरच आहे ना, कारण रम्याने जे काही केलं आहे ना आणि ती जे काही वागली आहे ना, ते निसरायला जायलाच लागणार ना. तर तेव्हा नंदिनी म्हणते की काल दिवसभर आई बाबा गप्पच होते, कोणासोबत बोललेच नाहीत, पोटभर जेवले सुद्धा नाहीत. तर तेव्हा आता जीवा बोलतो की ती रम्या जे काही वागली आहे ना, ते बघून तर माझं डोकंच फिरलेलं होतं आणि ती काल कसं बोलली, कारण त्याच्यामुळे बाबांना तर प्रचंडच मनस्ताप झालेला आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो की आणि आईचा तर चेहराच बघवत नव्हता मला. तर त्यावर आता रागाला आलेली काव्या मध्येच बोलते की तुम्हाला रम्याचा चेहरा बघवत होता का, तो चेहरा तुम्ही बघितला आहे का. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्काच बसतो. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की अगं काव्या, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे. तर तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते की मला काय म्हणायचं आहे ना, ते तुम्हाला सगळ्यांनाच अगदी बरोबर कळत आहे आणि त्या रम्यामध्ये ना गट्स आहेत, सगळ्यांच्यामध्ये ते गट्स नसतात, असं ती इनडायरेक्टपणे जीवाकडे बघूनच बोलते. तर तेव्हा पुढे ती म्हणते की प्रेम सगळ्यांनाच होतं, प्रेम करणं मात्र सोपं आहे, पण ते प्रेम निभावणं ना अजिबात सोपं नाही आणि आपल्या प्रेमाची सगळ्यांच्या समोर कबुली द्यायला हिंमतच लागते. तर त्यावरती उत्तर देत जीवा तिला इनडायरेक्ट बोलू लागतो की आणि हिंमत योग्य वेळी दाखवावी लागते. तर त्यावरती काव्या त्याला म्हणते की वेळ ही आपणच ठरवायची असते. तर तेव्हा जीवा म्हणतो की पण गोष्टी सुटून गेल्यानंतर ठरवून काय उपयोग होतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की कधी कधी हे जमत नाही, पण दोघांनी मिळून जर केलं ना तर हे सहज शक्य आहे. तर त्यावर जीवा म्हणतो की प्रेमामध्ये शक्यता अजिबात चालत नाहीत, तर पेशन्स लागतात आणि आभाळ कोसळलं ना तरीसुद्धा आपल्या प्रेमाची वाट बघायला सुद्धा हिंमत लागते. तर त्यावरती आता नंदिनी जीवाला म्हणते की पण मला तसं अजिबात वाटत नाही, कधी कधी आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा हात धरायला हिंमत लागते. तर तेव्हा काव्या आता नंदिनीला म्हणते की हे असं अजिबात नाही, जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ना ती व्यक्ती आयुष्यभर मन मारूनच जगते. तर ते ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. तर काव्या पुढं म्हणते की आपलं प्रेम छातीठोकपणे सगळ्यांच्या पुढे कबूल करता आलं पाहिजे, अगदी रम्यासारखंच. तर तेव्हा पार्थ काव्याला विचारतो की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे आणि रम्या जे काही वागली ते बरोबर आहे का, असंच म्हणायचं आहे का तुम्हाला. तर त्यावर काव्या त्याला उत्तर देते की रम्या जे वागली ना ते अगदी बरोबरच आहे, असंच मला म्हणायचं आहे आणि काहीसुद्धा चुकीचं नाही त्यामध्ये. आणि मी मगाशी सुद्धा म्हणाले ना की त्या मुलीमध्ये गट्स आहेत, जे बाकी कोणामध्ये सुद्धा नाहीत. आणि कितीतरी माणसं त्यागाच्या नावाखाली घरच्यांना काय वाटल या विचारामध्ये आयुष्यभर मन मारतच जगतात. पण रम्या तिने तर सगळ्यांच्या समोर तिचं प्रेम व्यक्त केलं, तिचा एकटेपणा आयुष्यभरासाठी ॲक्सेप्ट केला आणि आता ती ताटमानेने सगळ्या जगासमोर वावरत सुद्धा आहे आणि तिची सगळी दुःख तिने हसत हसत स्वीकारलेली आहेत. खरंच मला तिचं कौतुक वाटतं. आणि हिंमत तर यालाच म्हणतात ना, आयुष्यामध्ये बाकी काही नाही जमलं ना तरीसुद्धा चालेल, पण रम्या होता आलं पाहिजे, असं ती जीवाकडे बघूनच बोलते. आणि त्यानंतर परत ती नंदिनी आणि पार्थकडे बघून काय झालं, गप्प का झाला आहात सगळे, असं विचारते आणि जीवाकडे बघून पटते ना मी जे काही बोलत आहे ते, असं म्हणते आणि तिथून उठून निघूनच जाते. तर तेव्हा पार्थसुद्धा तिथून निघून जातो. तर तेव्हा मात्र जीवा इकडे विचारात पडलेला असतो. तर आता त्यानंतर काव्या खोलीमध्ये येते आणि परत आपली पर्स घेऊन आपली पुस्तकं
सगळं त्यामध्ये भरून चाललेलीच असते. तर तेव्हा पार्थ फक्त काव्या असं म्हणतो. तर तेव्हा काव्या लगेचच भडकते आणि त्याला म्हणते की ही माझी बॅग आहे, हे माझं पुस्तक आहे आणि हा माझा फोन आहे आणि ही मी आहे आणि मी माझ्या IASच्या क्लासला चाललेले आहे. तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि तिला म्हणतो की अरे वा, अभ्यासाला सुरुवात केली आहे का? हे ऐकून तर छानच वाटलं आणि अजून छान या गोष्टीचं वाटलं की तुम्ही सांगून जात आहे आणि तुम्हाला सोडू का असं म्हणून तो परत तिला विचारतो आणि तुम्हाला सोडू का असं म्हणून परत तो तिला विचारतो आणि थोडं थांबून तो म्हणतो की कायमचं नाही, क्लासला सोडू का? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की काही एक गरज नाही आणि असं म्हणून ती चाललेलीच असते. तर तेव्हा पार्थ तिच्या आडवात जातो आणि तिला म्हणतो की ऊन खूप आहे ना बाहेर? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की उन्हाळा आहे हे मला सुद्धा माहिती आहे. तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की मग तुम्ही कार घेऊन जा ना? तर तेव्हा काव्या त्याला का असं विचारते आणि काय झालं, आज कॅबवाल्यांचा सुद्धा संप आहे का? असं ती म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ म्हणतो की संप वगैरे काही नाही, पण देशमुखांची सून असं कॅबने फिरताना चांगलं नाही वाटणार ना आणि मी गाडीमध्ये बसतो, तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाडीमध्ये बसा, असं म्हणून तो बाहेर चाललेलाच असतो. तर तेव्हा काव्या रागारागानेच त्याच्या पुढेच निघून जाते. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी बाहेर उभी असते आणि ती फोनवरती सुमनसोबत बोलत असते आणि तिला म्हणते की मी आत्ता येतच आहे आणि माझं थोडंसं चुकलं, मला घरामधून निघायलाच थोडा वेळ झालेला आहे आणि तरीसुद्धा मी पोचेन वेळेमध्ये, पण मी केव्हापासून ना रिक्षाला हात करत आहे तर मला रिक्षासुद्धा मिळत नाही, असं म्हणून मी येते चल, असं बोलून ती फोन ठेवतच असते. इतक्यात चक्क जीवा आपली बाईक घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहतो आणि हेल्मेट काढून तिच्याकडे बघू लागतो. तर त्याला बघितल्यानंतर चक्क नंदिनी खूपच आनंदित होते आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. तर तेव्हा नंदिनी जीवाला तुम्ही इथं कसं काय आलात असं विचारते. तर तेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो की तू इथं काय करत आहेस? तर तेव्हा नंदिनी काही नाही, मी तर रिक्षा शोधत आहे, आनंद निवासला जायचं आहे ना आणि आज तुम्ही बाईकने कसं काय आलात, कार नाही का असं त्यालाच विचारू लागते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की कारला जरा काम आहे. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की कारला काम आहे म्हणजे काय? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की कारचं काम आहे, ती सर्व्हिसिंगला दिलेली आहे, आता कळालं का? आणि रिक्षा मिळत नाही का तुला, असं तो तिला विचारू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो, मला रिक्षा मिळतच नाही आणि त्यामध्ये आनंद निवासमध्ये जायला उशीर झालेला आहे. तर आता मित्रांनो, जीवा अखेर नंदिनीला विचारतो की मी तुला बाईकवरून सोडू का? तर तेव्हा नंदिनी खूपच खुश होते आणि मला तर चालेल असं त्याला म्हणते. तर तेव्हा जीवा तिला बाईकवरती बसायला सांगतो. तर नंदिनी त्याचे आभार मानते आणि त्याच्याबरोबर बाईकवरती बसत असते. तर तेव्हा बाईकवरती बसत असताना ती जीवाला विचारते की मी तुमच्या खांद्यावरती हात ठेवला तर चालेल का? तर तेव्हा जीवासुद्धा तिला हो असं सांगतो. तर तेव्हा नंदिनी जीवाच्या खांद्यावरती हात ठेवून त्याच्या बाईकवरती बसते. तर तेव्हा जीवासुद्धा आपल्या खांद्यावरती तिने ठेवलेला हात बघतो आणि परत आपलं सुद्धा हेल्मेट घालून तो बाईक स्टार्ट करतो. तर इथे फार असा छान रोमॅन्टिक सीन त्या दोघांच्या मध्ये तयार झालेला असतो आणि त्यानंतर ते दोघे आनंद निवासकडे जायला निघतात. तर आता इकडे पार्थ कार घेऊन चाललेला असतो आणि तेव्हा चक्क काव्या एकटीच चालत चाललेली असते. तर पार्थ तिच्या बरोबरीने आपली कार चालवत असतो आणि अहो ऐका ना काव्या, बसा ना गाडीमध्ये असं म्हणत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती चिडते आणि तुम्ही हे काय करत आहे, तुम्ही जावा असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की चला ना, तुम्हाला मी सोडतो ना, बसा ना गाडीमध्ये. तर तेव्हा काव्या काही ऐकत नाही म्हटल्यानंतर पार्थ आपली कार थांबवतो आणि कारमधून उतरून काव्यासमोर जातो आणि ऐका ना माझं, बसा ना गाडीमध्ये असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही का माझ्या मागे मागे फिरत आहे, तुम्हाला ऑफिसला जायला लेट नाही होत का, निघा की तुम्ही. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ठीक आहे ना, मी ऑफिसला जाता जाता तुम्हाला क्लासला सोडू शकतो आणि ऑफिसला लेट झाला ना तरी सुद्धा चालेल, निदान ऑफिसमध्ये तरी मीच बॉस आहे ना, असं तो थोडं हळू आवाजातच म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की आता तुम्ही काय म्हणालात? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मी काहीच म्हणालो नाही, कुठं काय म्हणालो मी? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुम्ही आत्ताच म्हणालात ना की निदान ऑफिसमध्ये तरी मीच बॉस आहे आणि ऑफिसमध्ये तरी, याचा अर्थ काय होतो? म्हणजे घरामध्ये मी बॉस आहे, घरामध्ये मी तुमच्यावरती बॉसगिरी करते का असंच म्हणायचं आहे का तुम्हाला, असं ती रागातच बोलू लागते. तर तेव्हा पार्थ परत हळू आवाजात तिला म्हणतो की तुम्ही हे सांगत आहे का विचारत आहे? आणि परत ती रागाला येत असलेली बघून नाही नाही, तुम्ही माझ्यावरती का बॉसिंग कराल, कारण तुमचं डोकं कायम शांतच असतं ना, तुम्हाला कधी रागच येत नाही, तुम्ही सूर्यासारखे कधीही
थोडीही तापत नाही असं म्हणून तो आपलं तोंड जरासं बाजूलाच घेतो. तर तेव्हा काव्या अजून थोडी चिडते आणि त्याला म्हणते की तुम्ही माझी टिंगल करत आहे का आणि मला लेट होत आहे, क्लासला जायला मी जाते असं म्हणून ती रिक्षाला हाक मारू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की आता तुम्हाला रिक्षा मिळणार नाही, चला तुम्ही गाडीमधून. आणि आणि मी ना अशी मस्त किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकत जात असतो आणि आता तुम्ही डोळे बंद करा आणि एसीचा सुद्धा आनंद घ्या. आणि माझं नाव तर पार्थ आहे, पण मी तुमच्यासाठी सारथी व्हायला तयार आहे. तुम्ही कारमध्ये बसा ना आणि अशी मदत ना झिडकारू नये, प्लीज बसा ना गाडीमध्ये, असं सलगच तो बोलू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला परत म्हणते की मी रिक्षानेच जाणार आहे आणि हे फायनल आहे असं म्हणून ती खरोखरच एका रिक्षाला थांबवते. तर तेव्हा रिक्षासुद्धा तिथं थांबते. तर पार्थ त्या रिक्षावाल्याला म्हणतो की नको आहे रिक्षा, तुम्ही इथून जा. तर तेव्हा काव्या पार्थचं काहीसुद्धा ऐकत नाही आणि ती चक्क जाऊन रिक्षामध्येच बसते. तर पार्थ तिला म्हणतो की अहो एसीची गाडी आहे ना, चला. तर तेव्हा काव्या रिक्षामध्ये बसूनच त्याच्याबरोबर बोलू लागते आणि त्याला म्हणते की त्याची काही एक गरज नाही, मी रिक्षाने जाईन आणि आता पटकन हेडफोन टाकीन कानामध्ये आणि मस्त किशोर कुमारांची गाणी ऐकत मस्त अशी छान हवासुद्धा सुटलेली आहे, ती हवा खात जाईन मी असं म्हणून रिक्षा पुढं न्यायला सांगते. तर तेव्हा पार्थ परत अहो गाडी आहे ना, ऐका ना माझं असं म्हणतच असतो. तर तेव्हा काव्या तिथून निघून जाते. तर पार्थ म्हणतो की कमालच आहे या काव्याची आणि एवढ्या भर उन्हात एसीमध्ये सोडणार होतो, पण नाही, यांना तर पैसे द्यायचे दानच आहे, यांना तर रिक्षानंच जायचं आहे ना. आणि सतत डोक्यामध्ये राग भरलेला असतो या मांजरीच्या असं तो म्हणतो आणि तो रागालाच आलेला असतो. आणि मी आता एक काम करतो की मी तर आता आर्किटेक्टचं कामच बंद करतो आणि बर्फाचा गोळाच टाकतो आणि मग यांना राग आला ना की मग दे यांना बर्फाचा गोळा, यांचं डोकं तापलं ना मग दे की बर्फाचा गोळा. आणि या तर एकदा IAS झाल्यानंतर मग माझ्यासारख्या लोकांची तर काही खरंच नाही असं तो बोलत आता तिथून निघून जातो. तर मित्रांनो आता इकडे मोहितेंच्या घरी बघा धनंजय आणि शारदा डॉक्टरांच्या घरी जाऊन घरी आलेले असतात. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की काय मिसेस मोहिते, आत्ताच तुमचं चेकअप झालेलं आहे, डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे हे तुमच्या लक्षात आहे ना, की अजिबात कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, हार्टवरती प्रेशर येता कामा नये. तर तेव्हा शारदा धनंजयला म्हणू लागते की हो तुम्ही बोलत आहे ना ते बरोबर आहे, पण ती आरू आहे ना, ती पेपर द्यायला गेलेली आहे, त्याचंच मला टेन्शन येत आहे. तर इतक्यात आरुषी तिथं येते आणि म्हणते की अगं आई, अजिबात टेंशन घेऊ नकोस, आज हमारा हिंदी का पेपर बहुत ही बढ़िया गया है. तर तेव्हा धनंजय तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की पण गेल्या सेमिस्टरला सुद्धा तू असंच म्हणाली होतीस. तर तेव्हा शारदा म्हणते की आणि त्यानंतर लागलेला रिझल्ट पण आम्ही सगळ्यांनीच बघितलेला होता. तर तेव्हा आरुषी म्हणते की पण आता परत तसा रिझल्ट लागणारच नाही, तुम्ही बेट लावता का माझ्यासोबत. तर तेव्हा धनंजय म्हणतो की नको बेट लावायला, कारण तुझ्यावरती आम्ही विश्वास ठेवतो या वेळेला सुद्धा. तर तेव्हा शारदा म्हणते की बरं आता ठीक आहे, तू जाऊन चेंज कर, फ्रेश हो आणि पुढच्या पेपरच्या अभ्यासाला बस. तर त्यावर आरुषी तिला म्हणते की अगं आई, मला तर 2 दिवस कॉलेजला सुट्टी आहे आणि 2 दिवसानंतर पेपर आहे, त्यामुळे प्लीज मला तू फोर्स करू नकोस. तर त्यावर धनंजय तिला म्हणतो की तुला सुट्टी आहे का, मग तू एक काम कर, तू नंदिनी आणि काव्याला भेटून ये आणि त्यांना मस्त तू सरप्राईजच दे. तर ते ऐकल्यानंतर तर आरुषी खूपच आनंदित होते आणि ठीक आहे ना, ओके असं म्हणून त्याला मिठीच मारते. तर तेव्हा शारदा धनंजयला बोलू लागते की सरप्राईज तर अजिबातच नको, कारण त्यांच्याकडे असं न कळवता अचानकपणे जाणं बरोबर नाही आणि जर तुला जायचंच असेल ना तर तू फोन करून जा. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की कशासाठी, काय गरज आहे आणि तिला तिकडे सगळेजण ओळखतात ना आणि बहिणींना फोन करून न जाण्यातच मोठी गंमत आहे, बरोबर आहे ना आरुषी. तर तेव्हा आरुषी म्हणते की हो तुम्ही एकदम करेक्ट बोललात, आता मी तिकडे जाऊन त्या दोघींना मस्त शॉकच देणार आहे आणि बाबा तुम्ही आंबे आणले आहेत ना, मग ते माझ्याकडे पाठवा, मी त्यांना देते. तर तेव्हा धनंजय म्हणतो की ठीक आहे, मग तू आता जाऊन तयारीलाच लाग. तर तेव्हा आरुषी तिथून निघून जाते. तर आता बघा इकडे मित्रांनो, जीवा आणि नंदिनी मस्त असे बाईकवरून चाललेले असतात आणि तेव्हा नंदिनी तर मस्त अशी राईड एन्जॉय करत असते आणि आता तर इथे असं दिसत आहे की या दोघांचं प्रेम खुलायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि ते थोड्या वेळातच आनंद निवाससमोर पोहोचतात. तर तेव्हा नंदिनी बाईकवरून खाली उतरते आणि आपलं हेल्मेट काढून ती जीवाच्या हातामध्ये देते आणि त्याला थँक्स असं म्हणते आणि बरं झालं तुम्ही मला भेटलात, त्यामुळे नशीब मी वेळेवरती पोहोचू तरी शकले, नाहीतर मला माहिती नाही की मी किती वेळा रिक्षाला हात दाखवत उभी राहिली असते. आणि परत एकदा ती जीवाला थँक्यू सो मच असं म्हणते. तर तेव्हा जीवासुद्धा तिला यू आर वेलकम असं म्हणतो. तर तेव्हा नंदिनी त्याला नक्की का असं विचारते.
तर तेव्हा जीवा तिला म्हणजे काय असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणजे तुम्हाला माहिती नाही का की थँक्यू म्हटल्यानंतर यू आर वेलकम म्हणण्याचा अर्थ काय असतो ते. तर तेव्हा जीवा तिला विचारतो की काय अर्थ असतो. तर नंदिनी त्याला म्हणते की म्हणजे मी तुमच्याकडे परत मदत मागू शकते असंच सुचवायचं असतं वेलकम म्हणणाऱ्याला. आणि म्हणजे आता मी तुमच्याकडे परत मदत मागू शकते आणि थँक्यू सुचवल्याबद्दल. आणि तसंसुद्धा मला घरी येताना तुमची मदत लागणारच होती. तर जेव्हा म्हणजे काय असं तिला विचारतो. तर नंदिनी त्याला म्हणते की मला पिकअप करायला याल ना. तर तेव्हा जेव्हा तिला होकार देतो. तर नंदिनी हसू लागते आणि परत त्याला थँक्यू म्हणून तिथून निघून जाते. तर आता मित्रांनो इथे एक जबरदस्त ट्विस्ट त्यांनी दाखवलेला आहे की चक्क त्या दोघांचं बोलणं ऐकत दीपक कारच्या मागं लपलेला असतो आणि नंदिनी तिथून आनंद निवासमध्ये जात असताना तो तिथून बाहेर येतो आणि जीवाकडे बघू लागतो. तर तेव्हा जीवाचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि जीवा बाईकवरून पुढे निघून जातो. तर तेव्हा दीपक जीवाकडे बघत बोलू लागतो की हा तोच आहे ना ज्याने माझं आणि नंदिनीचं लग्न होण्याचं स्वप्न तोडलेलं होतं. पण हा इथं हिच्यासोबत काय करत आहे आणि या दोघांचं लग्न झालेलं आहे का पार्थचा भाऊ म्हणून हा नंदिनीला सोडायला आलेला होता. आणि त्यामुळे तर मला काहीच फरक पडत नाही कारण जी माझी होऊ शकली नाही ना तिला जिवंत राहण्याचा काही एक हक्क नाही असं म्हणून तो नंदिनीकडे एक नजर टाकतो. तर तेव्हा नंदिनी चालत तिथून चाललेली असते. तर आता मित्रांनो इथे दीपक चक्क हातामध्ये चाकूच घेतो आणि रागाने नंदिनीकडेच बघत असतो. तर मित्रांनो आता दीपक तिला काही दगाफटका करणार का असंच इथे दिसत आहे. तर आता इकडे मोहितींच्या घरी बघा शारदा उठून उभी राहते आणि धनंजयला ती विचारते की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे म्हणजे आरूला असं अचानक तिकडे भेटायसाठी कशासाठी पाठवत आहे तुम्ही. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की काही नाही मी सहजच तिला पाठवत आहे. तर तेव्हा शारदा त्याला म्हणते की मी तुम्हाला काय आज ओळखते का सांगा ना खरं तुमच्या मनामध्ये काय आहे ते. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की माझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना याच्यापेक्षा काव्याच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे असंच मला वाटत आहे. म्हणजे काल ती अचानक आली आणि ते सुद्धा फक्त पुस्तक घ्यायला आणि अचानक निघून सुद्धा गेली. म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं मला वाटत आहे. तर त्यावरती शारदा त्याला म्हणते की तुम्ही उगाचच जास्त विचार करत आहे. काल तुम्हीच मला म्हणाला होतात ना की त्या दोघी सुखामध्ये आहेत त्या दोघी एकमेकांना सांभाळून घेत आहेत असाच विचार कर. मग आजच तुम्ही एवढा का विचार करत आहे आणि तो पण कशासाठी. तर तेव्हा धनंजय तिला म्हणतो की कारण माझं बापाचं काळीज आहे. मुलींच्या डोळ्यामध्ये बघून मला समजतं की त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते. आणि काल काव्याच्या बाबतीत मला अगदी तसंच वाटलं. म्हणजे काल जेव्हा काव्या आली ना तेव्हा ती वेगळीच होती आणि जाताना तिचं रूप वेगळंच होतं आणि तुला ते नाही जाणवलं का असा तो प्रश्न शारदाला करू लागतो. तर तेव्हा शारदा थोडीशी गडबडते आणि त्याला म्हणते की नाही मला तसं काहीसुद्धा जाणवलेलं नाही आणि दोघेसुद्धा ते रुळतील संसारामध्ये आणि हळूहळू सगळं काही ठीक होईल. तुम्ही काळजी नका करू. तर तेव्हा धनंजय म्हणतो की हो ठीक आहे ना होऊ देत सगळं व्यवस्थित आणि आरुषीला सुद्धा जाऊ देत ना त्या दोघींना भेटायला आणि ती गेली ना तर त्या दोघी बहिणींना आनंदच होईल आणि माझं मन तर अगोदरच शांत होईल. आणि शारदा तू अजिबात काळजी नको करूस रूममध्ये आराम करायसाठी चल असं म्हणून तिला तिथून घेऊन जातो. तर मित्रांनो आता त्यानंतर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे जीवा तिला आनंद निवासमधून घरी घेऊन येतो आणि त्यासाठी तो पिकअपसुद्धा तिला करतो आणि तिला घरी घेऊन येतो. तर तेव्हा ते दोघे जोडीनेच घराच्या आतमध्ये येत असतात. तर समोर काव्या कॉपी करत उभी असते आणि ते दोघे येत असलेली बघून तिला खूपच त्रास होऊ लागतो. तर त्यानंतर ते दोघे सुद्धा तिथून आतमध्ये जाऊ लागतात. तर तेव्हा काव्या रागारागानंच बाहेर येते आणि त्यांच्या समोरच जाऊन उभी राहते आणि ती नंदिनीला म्हणते की हे काय आहे नेमकं काय झालेलं आहे तुला आणि तुझे केस एवढे विस्कटलेले का आहेत. तर तेव्हा नंदिनी म्हणते की बहुतेक ते हेल्मेटमुळे झालेले असणार नाहीतर किंवा ते जीवामुळे सुद्धा झालेले असणार आहेत. तर तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर काव्याला थोडा धक्काच बसतो. तर तेव्हा काव्या धक्क्यानेच तिला विचारते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला. तर तेव्हा जीवा मध्येच नंदिनीला म्हणतो की मी काय केलेलं आहे. तर तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते की तुला माहिती नाही की जीवा किती स्पीडमध्ये बाईक चालवतात ते मुंबईमध्ये बाईक चालवत नाहीत तर ते रेसिंग ट्रॅकवरतीच बाईक चालवल्यासारखं चालवत आहेत आणि इतक्या स्पीडमध्ये त्यांनी मला इथं सोडलं की मला अक्षरशः धरूनच बसावं लागलं त्यांना. असं सांगितल्यानंतर काव्या आपले डोळेच मोठे करते. तर तेव्हा नंदिनी पुढं तिला म्हणते की तू एकदा बसून बघच मगच तुला कळेल. तर तेव्हा काव्या अचानकपणे चक्क मला माहिती आहे असं बोलून जाते आणि ती एकसारखी जीवाकडेच बघत असते.
तर तेव्हा नंदिनी तिला विचारते की तुला कसं काय माहिती आहे. तर तेव्हा काव्या थोडीशी गडबडून जाते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी तिथून निघून गेलेली असते आणि जीवा आणि काव्या दोघेच तिथे असतात. तर त्यावेळेस काव्या चक्क जीवाचा हातच पकडते. तर तेव्हा जीवा तिच्यावरती ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो की काव्या माझा हात सोड, आणि असं म्हणून तो तिचा हात झटकूनच देतो. तर त्यानंतर तो पुढे म्हणतो की आता माझा हात धरायला तुला काही एक हक्क नाही. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती भडकते आणि बरोबर आहे ना तुझं, आता तर सगळे हक्क आणि सगळे अधिकार नंदिनी ताईचेच आहेत ना, आणि तुमचं तर मस्त चाललेलं आहे ना. आणि जेव्हा तू मला साथ दे, मी आपल्याबद्दल सगळ्यांना सगळं काही सांगेन आणि मी सगळं काही नीट करेन, नाहीतर असं म्हणून ती पुढे बोलणारच असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की नाहीतर काय, आणि तेव्हा काव्या त्याला म्हणते की नाहीतर मला जे हवं आहे ना तेच मी करेन, असं ती बोलत असते आणि परत ती जीवाचा हात पकडते. तर इतक्यातच नंदिनी तिकडून येत असताना जीवाला दिसते आणि जीवा काव्याला अगं काव्या हात सोड असं म्हणून तो नंदिनीकडे एकदा बघतो आणि एकदा काव्याकडे बघत असतो. तर काव्या काही केल्या जीवाचा हात सोडायला तयारच नसते. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.